नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आपल्या रूममध्ये असतो. विचार करत असतो की रमाला फोन करू की नको, आणि रमाला जर फोन केला तर आवाजावरून तिला माझी परिस्थिती समजू शकते. नको फोन करायला, पण परत एकदा विचार करतो की रमाला एकदा फोन करून बघतोच, म्हणून अक्षय लगेच रमाला फोन लावतो. इकडे रमासुद्धा अक्षयच्या फोनचीच वाट बघत असते आणि घाईने लगेच ती अक्षयचा फोन घेते. रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते. तेवढ्यात कावेरीही समोर देवासमोर रमा अक्षय नावाच्या त्या पंक्तीमध्ये दिवा लावत असते आणि रमाचे लक्ष त्याकडे जाते आणि रमा खूप अशी भारावून गेलेली असते. तिला आनंदसुद्धा झालेला असतो आणि डोळ्यातून पाणीसुद्धा येत असते. अक्षय म्हणतो की रमा हॅलो असे बोलत असतो, पण रमा काही उत्तर देत नसते. त्यावर अक्षय म्हणतो की रमा, मी तुझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पाठवले, तू फक्त त्यावर सह्या कर आणि मला परत पाठवून देशील का असे विचारत असतो. तेवढ्यात लगेच रमाला पार्वती आणि आजी आणि रेवा ते जे काही डिहोजचे कागद घेऊन आलेले असतात त्याचे क्षण आठवतात आणि रमाचा गैरसमज होतो की अक्षयने नेमकं तेच कागद पाठवले तर नसतील ना. त्यानंतर इकडे रेवाने त्या माणसाकडून जे प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स असतात ते घेतलेले असतात आणि त्याकडे बघत ती मनात म्हणत असते की आता रमाकडे फक्त डिहोजचे पेपर जातील, आणि कारण लाईफ इन्शुरन्सचे जे कागद आहे ते रमापर्यंत पोहोचलेच नाही, म्हणून ते कागद हे रेवाकडे असतात. रमा अक्षयला विचारते की ते कागद खरंच तुम्हीच पाठवले होते का, आणि इतक्या दिवस तुम्ही मला फोन का केला नाहीत, तुम्ही बरे आहात का, तुमचा आवाज असा का येतो, तुम्ही फोन का केला नाही असे प्रश्न ती अक्षयला प्रेमाने विचारत असते. अक्षय म्हणतो की अगं काही नाही, आणि मी बेडवर झोपून बोलतो आणि तुला भेटायला मला यायचे होते, परंतु खूप काम चालू आहे आणि त्या कामात मी अडकल्यामुळे तुला भेटायला येऊ शकलो नाही असे खोटे अक्षय रमाला सांगत असतो. फक्त 1 आठवडा मला खूप कामं आहेत आणि 1 आठवडा संपला काही मी तुला भेटण्यासाठी नक्की येतो, तुझ्याशी खूप मला बोलायचे, खूप काही सांगायचे, मी नक्की येतो असे अक्षय. तर रमा विचारते की तुम्हाला खरंच असे वाटते की मी त्या कागदावर सह्या कराव्या म्हणून. तेव्हा अक्षय म्हणत असते की हो रमा, उद्या जर माझे काही बरे वाईट झाले मग तुझ्या भविष्याचा मी विचार करतो, मी नसल्यावर तू एकटी पडायला नको, त्यामुळे मी हे सर्व करतो. तेव्हा लगेच रमा म्हणत असते की तुमची खरंच अशी इच्छा आहे की मी ते सर्व करावे, पण त्या अगोदर मला एकदा तुम्हाला भेटायचे आणि खूप बोलायचे मला तुमच्याबरोबर. रमा असे रडतच विचारत असते. अक्षय म्हणतो की अगं आत्ता नको, मी खूप कामात बिझी आहे आणि मी बाहेर आहे, त्यामुळे तू मला कशी भेटणार. तेव्हा रमा म्हणत असते की तुम्ही खरंच बाहेर आहात का, नक्की तुम्ही कुठे आहात असे रमा विचारते. तेवढ्यात लगेच सीमाही अक्षयला आवाज देते. तर अक्षय लगेच रमाला घाबरतच म्हणतो की जे कागद मी तुझ्याकडे पाठवले ना त्यावर फक्त तू लवकर सह्या कर आणि ते कागद मला पाठवून दे, आठवडाभरात मी तुला नक्की बोलतो, म्हणून अक्षय घाईने फोन कट करतो. रमा रडतच विचार करत असते की हे माझ्याशी खोटं का बोलत असेल. तर इकडे अक्षय हा मनाशी म्हणत असतो की रमा, मी तुझ्याशी इतका प्रेम करतो की खोटं सुद्धा तुला बोलू शकत नाही, मला सुद्धा तुला भेटायचे असे अक्षय म्हणत असतो. त्यानंतर इकडे कावेरी विचारते की रमा काय झाले ग. तर रमा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि घाईने ते पेपर्स घेते, त्यावर लगेच रागाने सह्या करते. कावेरी म्हणते की रमा काय करतेस, अगं डिव्होर्स पेपरवर काय सह्या करतेस तू, आणि रागाने ती त्या पेपर्सवर सह्या करते. त्यानंतर इकडे आरती आणि जान्हवी रमाकांत काकाही बागेत बसलेले असतात. आरती म्हणत असते की आपण रमाला हे सर्व कळवायला हवं आणि आपण तिला फोनसुद्धा करत नाही, तिला काय वाटेल, आणि तिला जेव्हा हे समजेल तेव्हा ती आपल्याला माफ करेल का. रमाकांत काकासुद्धा म्हणतात की हो, मला सुद्धा वाटते की रमाला फोन करावा आणि तिला हे सर्व सांगायला हवेत, नाहीतर तिचे गैरसमज अजून होतील आणि ते पुन्हा वाढतीलच. जान्हवी सुद्धा तोच विचार करत असते, आणि बेबी जर माझ्याशी असा वागला असता तर मी जीव घेतला असता. आरती म्हणते की हो, आपण रमाला हे सांगायलाच हवं, आपण खरंच खूप मोठी चूक करतो. काका म्हणतात की अक्षय सुद्धा तिला भेटण्यासाठी जात नाही, आणखीन गैरसमज वाढायला नको. आरती म्हणते की मी आता कुणाचं ऐकत नाही, मी डायरेक्ट रमाला फोनच करते. तेवढ्यात जान्हवी म्हणते की फोन करण्याऐवजी आपण तिला भेटायला जर गेलो तर. काका म्हणतात की ही आयडिया तर चांगली आहे, म्हणून ते रमाला भेटण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर इकडे रमा ही रागाच्या भरात ते पेपर्सवर सह्या करून ते पेपर्स घेते आणि यांना घटस्फोट हवा आहे ना तोच देण्यासाठी मी त्यांच्याकडे जाते. मंगला मावशी आणि कावेरी रमाला समजवतात, परंतु रमा काही ऐकत नसते.
त्यांनी मला फोन करून सांगितले की त्यांना त्या पेपर्सवर सह्या हव्यात आणि ते मला म्हटले की मी तुला नंतर त्या विषयावर बोलण्यासाठी नक्की भेटेल. आत्ता त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही आणि नंतर काही नाही. मी आत्ताच्या आत्ता हे सर्व ठरूनच येते. त्यांना घटस्फोटच लागतो ना, पण घटस्फोट त्यांना नक्की मिळेल, परंतु हे सर्व मला त्यांच्या तोंडूनच ऐकायचे, असे बोलून रमा ही मुकदमांच्या घरी निघते. मंगला मावशी आणि कावेरी म्हणतात की रमा, रागाच्या भरात इतका टोकाचा निर्णय नको घेऊ ग. तर रमा ही म्हणत असते की अगं मला राग का येणार नाही, ते अजून सुद्धा माझ्याशी खोटं बोलतात. मी त्यांना म्हणले होते की मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचे, परंतु त्यांनी मला खोटं सांगितले की मी बाहेर गावी आहे म्हणून. आणि तेवढ्यात आईने त्यांना आवाज दिला, तो आवाज मी ऐकला. मग ते माझ्याशी किती खोटं बोलतात. त्या घरातून मला कोणी फोन सुद्धा केला नाही, मला भेटण्यासाठी कोणी आले सुद्धा नाही. इतक्या दिवस त्या घरातील सर्व माणसे माझ्याशी प्रेमाने वागत होते. मग ते प्रेम होते की खोटं होते याचं मला उत्तर द्या. म्हणून मला त्यांच्याशी एकदा बोलायचे. म्हणून रमा पुन्हा जायला निघते. कावेरी म्हणते की रमा, तुला जे करायचे ते फक्त शांत विचार करून कर. तेव्हा रमा म्हणत असते की चूक त्यांची आहे, पण त्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागते. त्या व्यक्तीने त्यांना अगदी मनापासून त्यांच्यावर प्रेम केले आणि त्या रेवाला प्रेमाचा अर्थ सुद्धा समजत नाही. रेवा कशी वागते ते मी तिला पूर्णपणे ओळखले आहे. माझ्या मनामध्ये अनेक असे प्रश्न आहेत, म्हणून त्या प्रश्नाची उत्तरं मला त्यांच्याकडून घेण्याचा हक्क आहे. त्यानंतर इकडे सीमा अक्षयला गोळ्या देत असते. अक्षय गोळ्या घेतल्यानंतर सीमाला विचारतो की आई, रमा त्या पेपर्सवर सह्या तर करेल ना. तेव्हा सीमा म्हणते की का करणार नाही, करेल ती. तेव्हा अक्षय म्हणतो की तिला काही शंका तर वगैरे येणार नाही ना, अनेक प्रश्न तिला निर्माण होतील. तेव्हा सीमा म्हणते की एका आठवड्यात सर्व प्रश्नाची उत्तरं तिला मिळतील, त्यामुळे आता तिला कितीही प्रश्नाचं टेन्शन येऊन दे, परंतु सगळे गैरसमज लवकरच दूर होतील. तेव्हा अक्षयला एका रूममध्ये बसून थोडंसं असं अवघडल्यासारखं होत असते, मन लागत नाही. त्यामुळे सीमा त्याला बाहेरच्या रूममध्ये बसण्यासाठी घेऊन येते आणि तू बस येते, मी येतेच आत्ता, असे बोलून सीमा आतमध्ये जाते. त्यानंतर इकडे रमा ही जायला निघते. दरवाजात पाय ठेवणार तेव्हा तिच्या पायाला ठेच लागते. तर कावेरी आणि मंगलमावशी रमाला समजवतात, पण रमा ऐकत नाही आणि शेवटी इकडे यायला निघतेस. त्यानंतर इकडे रेवा विचार करत असते. तेवढ्यात रमा ही गेट उघडून आतमध्ये येते. तर रेवा तिला बघते आणि खूपच घाबरते. तर इकडे अक्षय मोबाईलमध्ये बघता त्याला झोप लागलेली असते. रेवा लगेच अक्षय जवळ येऊन बसते आणि मुद्दाम त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असते. अक्षय तू झोप, मी आहे तुझ्यासोबत, असे म्हणत असते. अक्षय मात्र झोपेमध्ये असतो आणि रमा आतमध्ये पाऊल टाकते. तर समोर हे दृश्य बघते आणि रमाचा रेवाने पुन्हा एकदा गैरसमज वाढवलेला असतो. तेव्हा रमा घाईने परत मागे येते आणि दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर सीमा धावतच येते आणि रमाला म्हणत असते की रमा काय करतेस, रमाला त्या खांद्याची गरज नाही तर या खांद्याची गरज आहे, असे बोलते. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला असे वाटते, मग मला एकदा त्यांना काय झाले हे सुद्धा तुम्हाला सांगावेसे का वाटले नाही. एक फोन करून तर तुम्ही मला सांगायचे ना. आणि आता या घरामध्ये माझी तर काही गरज नाही, कारण माझी जागा आता त्या रेवाने घेतलेली आहे. रमा खूप रडत हे सर्व बोलत असते. सर्वांना माझा काटाच काढायचा होता, मी मूर्ख होते, म्हणून हे घर सोडून मी जावे अशी सर्वांचीच इच्छा होते. त्यांना सुद्धा हेच हवं होतं, कारण त्यांना त्या रेवाबरोबर लग्न करायचे होते. रेवा प्रेग्नेंट आहे आणि रेवाच्या पोटामध्ये त्यांचं बाळ आहे. सीमा म्हणते की काय बोलते रमा तू हे सर्व. रमा म्हणते की जे खरं आहे तेच मी बोलते. हे सर्व मला अगोदर खोटं वाटत होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघितले. रेवाच्या पोटामध्ये त्यांचं बाळ आहे, जे आमच्यामध्ये कधीच घडले नाही ते त्यांच्यामध्ये सर्व काही घडून गेले आहे. सीमा डोक्याला हात लावते आणि रमा तू हे काय बोलतेस सर्व. तेव्हा रमा लगेच आपल्या हातातील ते घटस्फोटाचे जे पेपर आहे ते कावेरीला ते सीमाला दाखवते आणि हे बघा, माझ्याकडे कोणताही आता पर्याय राहिलेला नाही. शेवटी अक्षय सुद्धा त्यांच्या वडिलांसारखेच निघाले. सीमाला खूप राग येतो आणि सीमा लगेच सडकणी रमाच्या कानाखाली देते आणि काय बोलतेस तू हे सर्व. माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे, तो त्याच्या वडिलांसारखा नाही. माझा नवरा कितीही नालायक असला तरी सुद्धा तो सुधारेल याच आशेवर मी या घरामध्ये राहते. तुझ्यासारखी मी मैदान सोडून पळत नाही. तेव्हा रमा खूप रडत असते आणि आई, मी हे मैदान सोडून नाही पळत. म्हणून रमा ते पेपर्स उचलून घेते आणि तुम्हीच माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या की त्यांनी मला हे घटस्फोटाचे पेपर का पाठवले असतील.
स्वतःहून या पेपर्सवर सह्या केल्या नाही, त्यांनी मला फोन करून हे सर्व सांगितले की या पेपर्सवर सह्या कर। तेव्हा सीमा म्हणते की अगं तुझा गैरसमज झाला, कागदावर त्याने सह्या करायच्या सांगितल्या परंतु या कागदावर नाही, त्याने लाईफ इन्शुरन्सचे जे काही पेपर्स तुला पाठवले होते त्यावर सह्या करण्यासाठी सांगितल्या होत्या। सीमा विचारते की हे कागद तुला कोणी दिले आणि कुठून तुझ्याकडे हे कागद आले। तेव्हा रमाचे खडकन डोळे उघडतात आणि अक्षय तिला फोनवर जे बोललेलं असतो ते सर्व तिला आठवते। त्यावर रमा म्हणते की आयाजी आणि रेवा मला हे पेपर्स देण्यासाठी आल्या होतात आणि त्यांनी मला सांगितले की तुमच्या मुलाची सुद्धा हीच इच्छा आहे। सीमा म्हणते की रमा प्लीज मला माफ कर, तुझ्यावर हात उघडायचा नव्हता मला, परंतु तुला जे दाखवण्यात येते ना ते सर्व खोटं आहे। तेव्हा रमाला रेवा अक्षय सोबत होती हे क्षण आठवतात आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये रेवाची आई आलेली असते आणि शशिकांत पार्वती आजी हे मस्त पार्टीचे एन्जॉय करत असतात। तेव्हा पार्वती आजी म्हणत असते की संपली ती रमा आणि त्या रमाचा तो सुखी संसार। तेव्हा आणि आता ती रमा मुकादमांच्या घरी कधीच पाऊल टाकणार नाही। तेवढ्यात इकडे जे सीमाने तांदळाचा जो भरून ठेवलेला असतो तर रमा आपला गृहप्रवेश करून त्या तांदळाच्या मापाला ओलांडून आतमध्ये येते आणि रेवा अक्षय सोबत झोपलेले असते, तेथे येऊन उभी राहते। सीमा सुद्धा तेथेच असते। त्यानंतर इकडे कावेरी पार्वती आजीला म्हणत असते की आता त्या घरातील सर्व जबाबदाऱ्या माझी मुलगी रेवा घेईल, अक्षयची सुद्धा जबाबदारी रेवावरच राहील। त्यावर इकडे रेवा डोळे उघडते आणि समोर रमाला उभे असलेले बघून रेवा मात्र खूपच घाबरते। तेव्हा आता रमाला सर्व खरे खोटे समजणार आणि अक्षयचे रेवाचे सुद्धा जे खोटे वागलेले आहे ते सर्व अक्षय समोर येणार आणि रमा आणि अक्षय यांच्यामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो आता शेवटी मिटणारच आणि आपले रमा अक्षय लवकरच एकत्र येणार। ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।